उत्तरमध्येच गुटखाला आणि अंमलबजावणीला किती सिरियसनेस आहे ते दिसून येतं. आपण आपल्या उत्तरमध्ये सांगितलेलं आहे की किती संख्याने किती जिल्ह्यामध्ये किती केसेस झालेल्या आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण अशीच उत्तर आली होती की हजारोची संख्याने आपण केसेस रजिस्टर करत आहेत. अध्यक्ष महोदय, जर याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण आणायचं असेल आणि सिरियसनेस करायचं असेल ते छोटे मोठे विक्रेता नाही, जे मोठे मोठे गाड्या टेम्पो जे मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत दहिसरमधून आणि असे एक ना असे कितीतरी टेम्पो पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना जामीन देऊन टाकता. एका टेम्पोला जर तुम्ही पकडला आणि दुसऱ्यांदा जर पकडलं तर त्यांच्यावरती तुम्ही जसं अंमलबजावणीवरती MCOC कायदा लावता तसा तुम्ही कायदा लावणार आहेत का? ज्यापर्यंत तुम्ही असे कायदा यांच्यावरती आणत नाही त्यापर्यंत याच्यावरती निकालच निघणार नाही, कारण त्यांना जामीन होऊन जातं. या पद्धतीने अध्यक्ष महोदय अख्ख्या मुंबई शहरामध्ये कुठेही रात्री गेला दिवस गेला की तुम्हाला हे गुटखा भेटतं तर तुम्ही डायरेक्ट जे मोठ्या संख्येने जे मेन सप्लायर आहेत त्यांच्यावरती MCOC कायदा लावणार का? ठीक आहे, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं लॉ अँड ज्युडिशियरीनी, कारण याच्यावर MCOC लावण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव मूव केला होता. त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशियरीने हे सांगितलं की MCOCच्या कायद्यामध्ये धमकी आणि हर्ट या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तो कायदा लागत नाही आणि म्हणून मी त्या संदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत की कायद्यामध्ये बदल करून अशा पद्धतीनं जे हा व्यवहार करतायत त्यांच्यावरही MCOC लावता येईल. अशा करेक्ट तर तशा पद्धतीनं करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत.